झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पेन आणि इटली यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच 1-1 न बरोबरीत सुटली। इटलीच्या मजबूत बचावाला भेदण्यामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पॅनिश टीमला अपयश आलं। इटलीकडून अँटोनिया डी नतालेनं तर स्पेनकडून सेक फॅब्रेगासनं गोल झळकावण्यामध्ये यश आलं। तर दोन्ही टीम्सकडून गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले, मात्र एकाही टीमला यश आलेलं नाहीये आणि युरो कपमधील हाय प्रोफाईल मॅच अखेर बरोबरीत सुटली। स्पेन आणि इटली यांच्यातील मॅच फुटबॉल चाहत्यांसाठी सुपर संडेची सुपर लढत ठरली नाही। या मॅचमध्ये गोलची बरसात पाहायला मिळेल अशी फुटबॉल प्रेमींना आशा होती, मात्र ही मॅच 1-1 न बरोबरी सुटली आणि चाहत्यांची घोर निराशा झाली। स्पेनला रोखण्यात इटलीला यश आलं, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला असणार आहे। स्पॅनिश टीमनं डिफेंडिंग चॅम्पियन सारखा खेळ केलाच नाही। त्यातच स्टार स्ट्रायकर फर्नांडो टेरेसाऐवजी सेक फॅब्रेगासला मैदानात उतरवल्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। पहिल्या हाफच्या सुरुवातीला स्पेननं गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही। पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सना गोल करण्यात अपयश आलं। दुसऱ्या हाफमध्ये इटलीनं आपली आक्रमणं अचानक वाढवली आणि 60व्या मिनिटाला अँटोनियो डी नतालेनं शानदार गोल करत इटलीला 1-0 न आघाडी मिळवून दिली। इटलीच्या टीमनं आपल्या पहिल्या गोलचं जोरदार सेलिब्रेशनही केलं, मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही। स्पेननं अवघ्या 4 मिनिटांनी गोल झळकावत 1-1 न बरोबरी साधली। टोरेसऐवजी संधी मिळालेल्या सेक फॅब्रेगासनं स्पॅनिश टीमला जोरदार कमबॅक करून दिला। त्यानंतर दोन्ही टीम्सकडून गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले, मात्र एकाही टीमला यश आलं नाही आणि युरो कपमधील ही हाय प्रोफाईल मॅच अखेर बरोबरी सुटली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।